यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला पाचगण येथील नित्या मुक्तानंद चॅरिटेबल ट्रस्ट कडून 2 लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे। याशिवाय कोथरूडमधील अनिल खराडे या भाविकांनाही 50,000ची देणगी दिली आहे, तर या भाविकाचा मंदिर समितीकडून सत्कार करण्यात आला। पर्यटन मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील मरळीमध्ये जनता दरबार घेतला। या जनता दरबारात देसाईंनी शेकडो लोकांच्या समस्यांचं निराकरण केलं। विदर्भातील मिनी पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाण्यातील शेवगावात संत गजानन महाराजांचा प्रकट दिन 20 तारखेला मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे। प्रकट दिनानिमित्त राज्यभरातून शेकडो दिंड्या पायी शेगावकडे निघाल्या। ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी शनी शिंगणापुरात शनिदेवाचं दर्शन घेतलं। महापूजा करत शनी चौथऱ्यावरून जाऊन त्यांनी शनिदेवाला तैलाभिषेक घातला। दरम्यान देवस्थान ट्रस्टच्या वतीनं शिंदेंचा सत्कार करण्यात आला। जळगावच्या 40 गावात श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धा पार पडल्या। या स्पर्धेत महिला कुस्तीपटूंनीही विशेष सहभाग घेतला। नगरदेवळा गावाला यात्रेचं स्वरूप आलं होतं। अहिल्यानगरमधील सावेर्डी परिसरातील तरुणांनी संभाजीराजेंची वेशभूषा करून छावा हा सिनेमा बघितला। ढोल ताशे वाजवत घोड्यावर मिरवणूक काढून सहकुटुंब या तरुणांनी सिनेमागृहात जाऊन छावा बघितला। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त परभणीच्या कौसंडी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी भव्य दिव्य रांगोळी साकारली। 400 ते 500 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महाराजांची प्रतिमा साकारली। सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महिला शिवशोभा यात्रा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीमध्ये शेकडो महिलांनी भगवा फेटा आणि पारंपरिक पोशाख परिधान करत तसंच बुलेटवर स्वार होऊन सहभाग नोंदवला। राज्यातील सगळ्या शाळांमध्ये मराठी शिकवावंच लागेल। मराठी भाषा शिकवणं बंधनकारक असल्याचं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। तुळजाभवानीची मूर्ती गर्भगृह सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांची टीम तुळजापुरात पोहोचली। गाभाऱ्यातील शिळा भिंतींसह अन्य बाबींची तपासणी करण्यात आली। तपासणीचा अहवाल आल्यानंतर देवीचा गाभारा नवीन किंवा मोठा करण्याबाबत निर्णय होणार आहे। फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करण्याची मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे। या संदर्भात उद्या मसाजोगच्या गावकरी महत्त्वाची बैठक घेणार आहेत, अशी माहितीही देशमुखांनी दिली। जीबीएस हा रोग कोणत्याही जंतूपासून किंवा बॅक्टेरिया व्हायरसपासून होत नाही, तर दूषित पाणी किंवा दूषित अन्न किंवा दूषित मांसाहार याच कारणांमुळे जीबीएस आजार होतो, हे निष्पन्न झाल्याची माहिती डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे। बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ विविध संघटना एकत्र येत आहेत। दरम्यान 10वी-12वीच्या परीक्षा सुरू असल्यानं जिल्ह्यामध्ये जमावबंदी लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त केली जाणार आहे। कृष्णाच्या नावावर 5 वाहनं तसंच धारूर आणि केजमधील बँक खात्यातील संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत। 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गादी विभागातील अंतिम लढतीमधील पंचाच्या निर्णयावरून प्रचंड गदारोळ झाला होता। दरम्यान या लढतीची आता चौकशी केली जाणार आहे। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं 5 सदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती केली आहे। 45 गोवंशांना आयशरमधून कोंबून विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। 3 आयशर वाहनांसह 19,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जळगावच्या एरंडोलमधील तळवी गावात महाजन कुटुंबातील 2 घरांना अचानक आग लागली। संपूर्ण घर जळून खाक झालं, त्यामुळे कुटुंबातील 12 जण हे रस्त्यावर आलेत, तर अर्थसहाय्य मिळण्याची अपेक्षा कुटुंबानं व्यक्त केली आहे। गोवंश हत्याबंदी कायद्याच्या नावाखाली बऱ्याच वेळा इतर प्राण्यांची खरेदी विक्री ही थांबवली जाते, त्यामुळे बीडमध्ये व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला। जनावरांची खरेदी विक्री मंदावल्यानं शेतकरीही संकटात सापडलाय। जालन्यातील अंबडमध्ये अनैतिक संबंधातून एका तरुणाची हत्या करण्यात आली। या प्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर एक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील तळई गावात 2 घरांना भीषण आग लागली। आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालंय।
शिर्डीमध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलं. आरोपीकडून एका गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसं असा एकूण 70,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रायगडमध्ये अनेक ठिकाणी मटका जुगाराचे अड्डे तयार झालेत. जुगार खेळल्यानं अनेक कुटुंबही उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान या संदर्भात गृहमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास ही बाब आणून देणार असल्याची माहिती मनसे तालुकाध्यक्ष सिद्धांत म्हात्रे यांनी दिली. तर कारवाई न झाल्यास राज ठाकरेंना भेटणार असंही ते म्हणाले. गोंदियाच्या सडक अर्जुनीमध्ये भरधाव बसनं दुचाकीला धडक दिली, त्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पित्यासह मुलीचा मृत्यू झालाय. दरम्यान रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीविरोधात रास्ता रोको करत स्थानिकांनी रोष व्यक्त केला. गोंदियामध्ये लिफ्ट मागणाऱ्या एका प्रवाशावर धारधार शस्त्रानं हल्ला करून त्याच्याकडील रोख रक्कम आरोपींनी लंपास केली. या प्रकरणी तक्रारीनंतर स्थानिक गुन्हे शाखेनं 2 आरोपींना अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये नवाबाचे वंशज असल्याची थाप मारून मुक्याची जमीन देण्याचा आमिष दाखवत तिघांनी महिला डॉक्टरला 80 लाखांचा चुना लावला. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा नोंदवत सिराज यार खान, हसन यार खान या दोघांना अटक करण्यात आली आहे. संभाजीनगरच्या तुर्काबाद खराडी परीक्षा केंद्रावर 12वीच्या परीक्षेदरम्यान एका डमी विद्यार्थ्याला पकडण्यात आलं. माध्यमिक शिक्षण विभागानं ही कारवाई केली आहे. संबंधित विद्यार्थ्यावर वाळूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. धाराशिवच्या कळंबमध्ये दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरील 3 तरुण थेट पुलाच्या खाली कोसळले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाला. धुळ्याच्या शिरपूरमध्ये पोलिसांनी लाखो रुपयांचा गांजा जप्त केला. आसरापाणीसह हाडाखेड शिवारामध्ये छापा टाकत पोलिसांनी 51 लाखांचा ओला आणि सुका गांजा जप्त केला. वाशिममध्ये चियाच्या खरेदीला 11 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी चियाच्या पिकाला तब्बल 23,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला, पण अवघ्या 5 दिवसात हा दर 11,000नी घसरून 12,000 रुपयांवर आलाय. पुणे नाशिक सेमी हायस्पीड लोहमार्गाची चर्चा 10 वर्षांपासून सुरू असली तरी रेल्वे कधी धावणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. पण नुकतीच या मार्गावरून रेल्वे जात असतानाचा फोटो अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केलाय आणि अखेर पुणे नाशिक महामार्गावरून रेल्वे धावली असं कॅप्शन दिलंय. अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गावरील बाडेगाव इथं बियर बारमध्ये दारूच्या बिलावरून काही तरुणांनी धिंगाणा घातला. दारुड्यांनी बारवर तुफान दगडफेकही केली. मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत एकाला ताब्यात घेतलंय. सिंधुदुर्गातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या 22 फेब्रुवारीला ही जत्रा भरणार आहे. भराडी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक आंगणेवाडीमध्ये दाखल होणार आहेत. नागपुरात लोकल तेलाच्या डब्यावर ब्रँडेड कंपनीचे स्टिकर लावून तेलाची विक्री सुरू असल्याचा गोरखधंदा उघडकीस आलाय. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तर 28 तेलाचे डबे, शेकडो कागदी लेबल, खाकी खरडा, त्याचबरोबर झाकण, पॅकिंग मशीन असा एकूण 7 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका 38 वर्षीय महिलेच्या पित्ताशयातून 28 खडे बाहेर काढण्यात आले. सुमारे 1.5 तास चाललेली शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करण्यात आली. तर खड्यांसोबत पित्ताशय सुद्धा बाहेर काढण्यात आलं. मालेगावच्या कवळाने गाळणे इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची विशेष सहल काढण्यात आली. या सहलीमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांनी विमान आणि बोटीतून प्रवास केला. तर शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. कोण कुणाला भेटलं यावर राजकारण नको, राजकारणामध्ये लोकशाही संवाद हा कायम राहिला पाहिजे असं भाष्य सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडे ठरवतील असं म्हणत राजीनाम्याबाबतचा निर्णय अजित पवारांनी मुंडेंवर सोपवला. तर सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर नैतिकतेतून मी राजीनामा दिला होता असं विधानही अजित पवारांनी केलं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. तर अजितदादांनी संतापून बीडच्या पाण्यासंदर्भात भेट घेतल्याचं उत्तर दिलं. कुठल्याही पदासाठी मी नौटंकी केली नाही, शिवसेनेनं क्षमतेप्रमाणे संधी दिली नाही असं बोललो नाही, मी कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही असं स्पष्टीकरण शिवसेना युबीटीचे नेते भास्कर जाधव यांनी नाराजीच्या चर्चांवर दिलं. विधानसभाध्यक्षांनी दुसरंच कोणाला तरी वारसदार नेमलाय, पण शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार उद्धव ठाकरेच आहेत. आम्ही सिद्ध करून दाखवू असं भास्कर जाधव यांनी ठामपणे सांगितलं.
सुप्रीम कोर्टानं लव्ह जिहादची वास्तविकता प्रदर्शित केली आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या केसेस वाढतायत अशी भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. दुसऱ्या धर्मात लग्न करणं गैर नाही, पण खोटं बोलून लग्न करणं आणि मूल जन्माला घालून सोडून देणं हे जे घडतंय ते गंभीर आहे. त्यावर कारवाई करणं गरजेचं आहे असंही फडणवीस म्हणाले. आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन, उद्या सत्ता नसेल तेव्हा यांचं अख्खं दुकान रिकामं होईल अशी टीका संजय राऊतांनी केली. 2 तास आमच्या हातामध्ये ईडी सीबीआय द्या. आम्ही शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही असं आव्हान राऊतांनी दिलं. जुन्नर न्यायालयाच्या अंतर्गत स्वच्छतेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला बोलवून घेत पवारांनी त्याला चांगलंच हारेवर धरलं. महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ 18 तारखेला प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेणार आहेत. त्याआधी सपकाळ यांनी बुलढाणा जिल्ह्यातील गजानन महाराज, राजमाता जिजाऊ त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. पुण्याच्या खेडमधील आसखेड खुर्द भागामध्ये लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे, तर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा. नागपूरच्या डोडली गावाजवळ फटाक्यांची दारू बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झाला. या स्फोटात 2 कामगारांचा मृत्यू झाला, तर 5 ते 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे. पैठण तालुक्यातील पाचोड पैठण रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांना जाणीवपूर्वक आग लावण्याचा प्रकार वाढलेला आहे, तर या समाजकंटकांवर वनविभागानं कारवाई करावी अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे. बदलापुरात उल्हास नदीच्या तीरावर उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. यावरूनच स्थानिक राजकारण तापलंय. दरम्यान पालिका निवडणूक भाजप स्वबळावरच लढेल असा इशारा भाजप आमदार किसन कथोर यांनी दिलाय. कल्याण डोंबिवली महापालिकेची खोटी कागदपत्र सादर करत महारेराचं प्रमाणपत्र मिळवणाऱ्या 65 इमारती कारवाईच्या फेऱ्यात सापडल्यात. या इमारती हायकोर्टाच्या आदेशानंतर जमीनदोस्त होणार आहेत. मात्र या इमारतीमधील रहिवासी हवालदिल झाले. आम्ही रस्त्यावर येतोय, पण आम्हाला फसवणारा बिल्डर मोकाट आहे. त्याच्यावर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर या संदर्भात आमदार आदित्य ठाकरे लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. नागपुरातील रमण सायन्स सेंटरमध्ये हेरिटेज ऑन व्हील्स या विंटेज कार आणि बाईकचं प्रदर्शन भरवण्यात आलं. या प्रदर्शनात 30 विंटेज कार आणि 30 क्लासिक बाईक ठेवण्यात आल्या. मुंबईतील नरिमन पॉइंटवर दिव्यांग तरुणांची 1 किलोमीटरपर्यंत वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये जवळपास 100च्या आसपास दिव्यांग लोकांनी, त्यासह सेलिब्रिटी, सामाजिक कार्यकर्ते यांनीही सहभाग घेतला. पालघरच्या जव्हारमध्ये खड्ड्यात आदळल्यानं एसटी बसचा स्वयंचलित दरवाजा आपोआप उघडला. त्यामुळे दरवाजाजवळ उभे असलेल्या एका प्रवासी हा खाली पडला, तर या अपघातामध्ये संबंधित प्रवासी गंभीर जखमी झाला. पुण्याच्या शिवाजीनगर परिसराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन दांडेकर नगर परिसरामध्ये फुटली. पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला, तर दांडेकर नागरिकांच्या घरातही परिसरामध्ये असणाऱ्या घरातही पाणी शिरलं. नागपुरातील रेशीमबाग मैदानावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात जाता न आलेल्या नागपूरकरांवर गंगाजलचा स्प्रिंकलरद्वारे वर्षाव करण्यात आला. कल्याण डोंबिवलीमध्ये हळदी समारंभात बंदुकीचं प्रदर्शन करणाऱ्या 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. चिंतामणसह त्याचा भाऊ शरद लोखंडेवर गुन्हा दाखल झालेला आहे. चिंतामण लोखंडे हा भाजपचा पदाधिकारी असल्याची माहिती आहे. शिरूरच्या केंदूर पाबळ परिसरात 12 गावांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. दरम्यान या भागातील पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल असं आश्वासन मंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिलंय. मालेगाव पोस्ट कार्यालयामध्ये रोजंदारी कर्मचाऱ्यांना तब्बल 2.25 कोटींचा अपहार केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी सहाय्यक डाक अधीक्षक संदीप पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अकोल्याच्या दिग्रसमधील सोपीनाथ महाराज संस्थानच्या वतीनं यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यात्रेमध्ये देवाचा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला, तर वरण भात, वांग्याच्या भाजीसह रोडग्याची मेजवानी घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.
मालमत्ता कर पाणीपट्टी वसुलीसाठी आता संभाजीनगर महापालिकेकडे फक्त 40 दिवस शिल्लक आहेत. थकबाकी वसुलीवर प्रशासनानं भर दिलेला आहे. तर पुंडलिकनगर रोडवरील सपना मार्केटमधील तब्बल 32 दुकानं एका अभ्यासिकेला शनिवारी सील लावण्यात आला आहे. तर 1 लाखापेक्षा जास्त आणि मोठ्या थकबाकीदारांकडे महानगरपालिकेनं मोर्चा वळवला आहे.